जनगणनेसह जातीय जनगणनेची अधिकृत अधिसूचना आज भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे. जनगणनेत पहिल्यांदाच जातीय जनगणनेचा समावेश करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृह सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आगामी जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतला. 34 लाख प्रगणक, पर्यवेक्षक आणि सुमारे 1,03,000 जनगणना कर्मचारी अत्याधुनिक मोबाईल डिजिटल साधनांचा वापर करून जनगणनेचं काम करणार आहेत, अशी माहिती शाह यांनी दिली आहे. ही जनगणना 2 टप्प्यात केली जाईल. पहिल्या टप्प्यात घरांची यादी तयार करणं, प्रत्येक घराची राहण्यासाठीची स्थिती तपासणं आणि मालमत्ता आणि सुविधा यांची माहिती संकलित केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना, प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक माहिती आणि इतर तपशील गोळा केले जातील. जनगणना मोबाईल ॲप्लिकेशन्स वापरून डिजिटल माध्यमातून केली जाईल. लोकांना स्वगणनेची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल. संकलन, प्रसारण आणि माहिती साठवणुकीच्या वेळी डेटा सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत कडक डेटा सुरक्षा उपाय ठेवले जातील, असं शाह यांनी म्हटलं आहे. जनगणना 1 मार्च 2027 पासून सुरू होणार आहे. या जनगणनेची संदर्भ तारीख 1 मार्च आणि वेळ रात्रीचे 12 ही धरली जाईल. लडाख या केंद्रशासित प्रदेशात तर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातल्या बर्फाळ प्रदेशांमध्ये ही जनगणना 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल. याआधी वर्ष 2011मध्ये जनगणना करण्यात आली होती. त्यानंतर 2021मध्ये जनगणना अपेक्षित होती, मात्र कोविडमुळे ती होऊ शकली नव्हती. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला विरोध करत इस्रायल